नमस्कार सर्वांना, जय हरी. रेसिपीज विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अगदी मोकळी सुटसुटीत तरीही छान मऊसूत अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची हे बघणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि साबुदाणा हाताने चोळून असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील जे स्टार्च आहे ते थोडंसं कमी होतं. आणि हे साबुदाणा धुतलेलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे. तर मी ते साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता 1 वाटी साबुदाण्यासाठी पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी घातलं तर साबुदाणा भिजल्यानंतर पण असा ओलसर राहतो आणि त्यामुळे खिचडी पण चिकट होते. तर बघा, एवढंच पाणी साबुदाण्याच्या वरती आलं पाहिजे, म्हणजे मग साबुदाणा एकदम छान भिजला जातो आणि खिचडी पण छान मोकळी सुटसुटीत होते. आता झाकण ठेवून साबुदाणा कमीत कमी 7 ते 8 तास किंवा रात्रभर भिजवून घ्यायचं आहे. कारण साबुदाणा जेवढा जास्त भिजला जाईल तेवढी खिचडी छान अशी मऊलुसलुशीत होते. तर मी ते पूर्ण रात्रभर साबुदाणा भिजवून घेतला आहे आणि साबुदाणा पण एकदम मस्त फुलला आहे. आता हा साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे. तर बघा, साबुदाणा अजिबात चिकट झालेला नाही आहे, छान असा मोकळा सुटसुटीत भिजला गेला आहे. आता हा साबुदाणा असा हातावर मॅश करून बघितला तर बघा एकदम पटकन मॅश होतोय, म्हणजे साबुदाणा एकदम छान असा भिजला गेला आहे. आता खिचडीसाठी शेंगदाण्याचा कूट बनवायचा आहे, तर त्याकरिता 1 वाटी कच्चा साबुदाणा घेतला होता. त्याकरिता अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली आहे. आता हे शेंगदाणे मिक्सरमधून काढताना खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसर काढायचे नाही आहेत. तर बघा, निम्म्या शेंगदाण्याचा असा थोडासा बारीक कूट झाला पाहिजे, म्हणजे मग खिचडी छान मिळून येते. आणि निम्मे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर राहिले की मग ते खिचडीमध्ये खाताना खूप छान लागतात. हा सगळा शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यामध्ये घालायचा आणि चवीनुसार मीठ घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी ते 3 हिरवे मिरच्या घेतल्यात. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि ही मिरची मिक्सरमधून अशी थोडीशी जाडसरच काढून घेतली आहे. आणि एका मोठ्या बटाट्याची साल काढून त्याच्या अशा या साईजमध्ये फोडी करून घेतल्यात. आणि त्यानंतर बटाटा पाण्यातच ठेवला आहे, म्हणजे मग तो काळा पडणार नाही. आता खिचडी बनवण्यासाठी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये उपवासासाठी खाल्लं जाणारं साधारणतः 2 चमचे तेल घातले. आता त्यामध्ये चिरून घेतलेला सगळा बटाटा घालायचा आहे आणि बटाटा थोडासा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून कढईवर झाकण ठेवायचे आणि 4 ते 5 मिनटं हा बटाटा तेलामध्ये वाफवून घ्यायचा आहे. मध्ये 1-2 वेळेस झाकण काढून मी बटाटा हलवून घेतला आहे आणि 4-5 मिनटातच बटाट्याला छान असा गोल्डन कलर आला आहे. आता मग अशी तयार करून घेतलेली मिरचीची पेस्ट घालून ती पण बटाट्यामध्ये छान परतवून घ्यायची आहे. 2 मिनटं बटाटा पुन्हा परतवून घेतला आहे आणि बटाटा पण आता छान मऊसूत शिजला गेला आहे. आता लगेचच यामध्ये सगळा साबुदाणा घालायचा आहे आणि साबुदाणा पण बटाट्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स झालं आहे. आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि कढईवर झाकण ठेवून 6 ते 7 मिनटं खिचडी वाफवून घेऊयात. 2 मिनटानंतर मी खिचडी एकदा हलवून घेते. दर 2 मिनटानंतर खिचडी अशी हलवून घ्यायची, म्हणजे मग ती खाली करपतही नाही आणि छान अशी एकसारखी परतली जाते. तर पुन्हा एकदा झाकण ठेवून अजून 4 ते 5 मिनटं खिचडी छान वाफवून घेऊयात. मध्ये 1-2 वेळेस हलवून घेऊन अजून 4 ते 5 मिनटं मी खिचडी वाफवून घेतली आहे. आणि तुम्ही बघू शकता खिचडी एकदम मस्त अशी मोकळी सुटसुटीत झाली आहे. साबुदाणा पण मस्त फुलला आहे आणि खिचडीत खाली कढईला पण अजिबात चिकटलेली नाही आहे. तर बघा, मस्त अशी आपली मोकळी सुटसुटीत खिचडी तयार झाली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि कढईवर झाकण ठेवून अजून 5 मिनटं खिचडी वाफवून घ्यायची आहे. खिचडी परतल्यानंतर अशी झाकण ठेवून वाफवून घेतली की मग साबुदाणा पण एकदम मस्त असा फुलतो आणि खिचडी पण छान अशी मऊलुसलुशीत तयार होते. 5 मिनटानंतर झाकण काढून बघूयात. तर बघा, झाकण ठेवून 5 मिनटं खिचडी वाफवून घेतली आणि त्यामुळं साबुदाणा एकदम मस्त फुलला आहे आणि आपली मस्त अशी मऊलुसलुशीत खिचडी तयार झाली आहे. दह्यासोबत जर खिचडी खाल्ली तर ती अजूनच छान लागते. उपवास असो किंवा इतर वेळेसही लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खिचडी खूपच आवडते. तर तुम्ही या पद्धतीने एकदा उपवासाची साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.